अजूनही मी सांगतो, एक 48 तासाची अजून आम्ही डेडलाईन देतो. जे अजून अपक्ष आहेत त्यांना एक डेडलाईन अजूनही देतो. हा, की तुम्ही आता वेळ गेली नाहीये. तुम्ही जर आता पाठिंबा देत असेल प्रामाणिक, आम्ही सगळं विसरतो. पण त्यानंतर पण जी लोक राहणार त्याच्याबद्दल आम्हाला दोघांना विचार करावा लागणार आहे. मी तर कालच्या कामगाराच्या मीटिंगमध्ये साहेब नावं घेतली की हे 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 अपक्ष. मी आज नावं घेत नाही, मी काल माझ्या खासगी मीटिंगमध्ये नावं घेतली की लोक माझ्याने म्हणतायत की मी गुलाल लावून राजेकडे. काही नाही, पार्टीमधून तुम्ही बाहेर आहे, तुमचा पार्टीचा संबंध संपला. आणि तुमची ही 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 कामं आहेत, ही आता कशी होतात आम्ही पण बघू. त्याच्यामुळे हे चालत नाही, हे बरोबर नाही. आणि मला असं वाटतं पार्टीमध्ये एक शिस्त आहे, दोन्ही नेत्यांनी सगळ्यांसाठी कामं केली. सत्ता आल्यानंतर वैयक्तिक आम्हाला काय त्यातून काही कामं काढायची नाहीये, तुमच्यासाठीच कामं होणार आहे आणि त्याच्यामुळं ते सगळं व्हावं. आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% ऐवजी फक्त 18% जीएसटी. मोहिते सुझुकी मध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा.